बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पाकिस्तानी कलाकारांचा विरोध करणाऱ्या मनसेला अडचणीत आणणारी। मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांचा मुलगा यश सरदेसाई याचा एक फोटो आता चर्चेत आलेला आहे। हा फोटो आहे एका पाकिस्तानी क्रिकेटर सोबतचा। यश सरदेसाईने कधी काळी शोएब अख्तर सोबत फोटो काढला होता आणि तो इंस्टाग्रामवर टाकला होता। ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहे। ऋत्विक, हे सगळं प्रकरण काय आहे? ज्ञानदा, आपण आता जो स्क्रीनवर फोटो पाहतोय हा हर्ष सरदेसाई मनसेचे सरचिटणीस आणि नेते नितीन सरदेसाई यांचा मुलगा आहे। आपण बघतोय हा फोटो फेसबुकवरचा आहे, मात्र इंस्टाग्रामच्या अकाउंटवरतीही असा एक फोटो झळकलेला आहे। आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि व्हायरल झाल्यानंतर आता हा फोटो हर्ष सरदेसाई यांनी तात्काळ काढला आहे, कारण यावरून आता पुन्हा मनसे अडचणीत येऊ शकतं। आपण गेले काही दिवस पाहतोय मनसे अतिशय प्रखरपणे या पाकिस्तानी कलाकार असो किंवा खेळाडू असो यांना विरोध करते। यावर आता नवीन वाद निर्माण झालेला आहे मनसेच्या बाबतीत। ऋत्विक, तू राहाच आपल्यासोबत। शिवसेनेच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर सध्या आपल्यासोबत आहेत। किशोरीताई, काय आपली प्रतिक्रिया? एकीकडे मनसे पाकिस्तानी कलाकारांना विरोध करते आणि दुसरीकडे त्यांच्याच नेत्यांचे नेहमीच मनसेचं वागणं आणि बोलणं हे नेहमीच विसंगत आहे। प्रत्येक वेळेला बोलायचं एक आणि करायचं एक आणि दाखवायचं एक, अशा पद्धतीने त्यांचं वाटचाल आहे। ही पहिल्यापासून लोकांना माहिती आहे। बाळासाहेब असताना शरद एकदा बंगल्यावर आलं होतं तर ते वारंवार सांगितलं जात होतं की असं पाकिस्तानाबरोबर। बाळासाहेबांच्या वेळेचं आणि आताचं त्याच्यामध्ये बराच फरक होता, पण तरी पण उशाला बदनाम करण्यासाठी वाटेल ते करत होते। आता हे म्हणजे घरातली भूमिका वेगळी आणि बाहेरची भूमिका वेगळी, अशा पद्धतीने जर यांचे नेते वागत असतील तर आज मुंबईकर ह्या सगळ्या गोष्टी पाहते। आणि ह्या ज्या पद्धतीने पाकिस्तान कलाकारांना जेव्हा विरोध होतो तेव्हा नुसता विरोध दाखवला जातो, घाबरवलं जातं। पण मग आता आपली भूमिका काय असणार आहे? आता आपली भूमिका काय असणार आहे? मुळात म्हणजे तो मी व्हिडिओ अजून पाहिलेला नाहीये, तुम्ही सांगताय म्हणून म्हणते। तो बघितल्यानंतर एक चर्चा होईल, त्याच्यानंतर ठरवू आम्ही। कारण मनसेच्या भूमिकेबद्दल नसून मनसे ज्या पद्धतीने दुसऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करते आणि नेमकं आज म्हणजे सगळ्या प्रकरणामध्ये मनसेची दुटप्पी भूमिका समोर येते आहे। चेहऱ्यावरती एक आणि बाहेर एक असं आपण म्हणत आहात। खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। ऋत्विक, तुझेही धन्यवाद।